तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले। त्यांचे जीवन, संघर्ष आणि कलाप्रवास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही चित्रपटात ऐतिहासिक सत्यता, कुटुंबियांच्या भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे। मात्र आगामी इठा या चित्रपटाच्या टीजरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप विठाबाई नारायणगावकर यांचे नातू आणि राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला। यावेळी विठाबाई नारायणगावकर यांचे नातेवाईक, विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि तमाशा क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या संदर्भात बोलताना धनंजय खुडे म्हणाले, चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून त्यामधून सादर होणारी माहिती समाजासाठी इतिहासाचा संदर्भ बनत असते। त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा इतिहास काल्पनिक स्वरूपात किंवा वस्तुस्थितीपासून दूर जाऊन सादर होणार नाही याची काळजी घेणे हे निर्माते आणि दिग्दर्शकांची नैतिक जबाबदारी आहे। चित्रपट निर्मात्यांनी कुटुंबियांशी चर्चा करून ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करावी, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करावा आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या कार्याला आणि इतिहासाला न्याय मिळेल अशी भूमिका घ्यावी, अशी आमची ठाम मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मूळ इतिहासाशी छेडछाड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, तसेच चित्रपटाचे नावही बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले। माझं नाव धनंजय महादेव खुडे, मूळगाव नारायणगाव। स्वर्गीय तमाशा महर्षी, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते ज्यांना सुवर्ण पदक देण्यात आलं, पहिलं लोककलेचं सुवर्ण पदक देण्यात आलं, असे स्वर्गीय तमाशा महर्षी, राष्ट्रपती विजेते भाऊ बापू नारायणगावकर यांचा मी नातू, विठाबाई नारायणगावकर यांचा मी नातू। आजची प्रेस घेण्यामागचा उद्देश की आपण बरेच दिवस झालं की आपण काही बातम्या चॅनलला पाहतो, पेपरमध्ये वाचतोय, सर्वजण आपण पत्रकार बांधतो, त्याच्यावरती कंटिन्युटी फोकस ठेवत आहे की काही दिवसांमध्ये एक चित्रपट येतोय तमाशा या विषयावरती, त्याचं नाव आहे इठा। या इठा या विषयावरती आम्हाला काही विषय बोलायचे आहे। या चित्रपटामध्ये ज्यांनी सत्यकथानकावरती आधारित हा चित्रपट बनवला असं त्या डायरेक्टर, ते निर्मात्यांचं म्हणणं आहे। या कथानकाला यांनी कशा स्वरूपात, आम्ही अजून चित्रपट पाहिला नाही ना, त्याचा काही विषय आम्हाला माहिती पण नाही, परंतु हा विषय आमच्या मूळ घरापासून सुरू होतो, जो की भाऊ बापू नारायणगावकर यांच्यापासून जो विषय सुरू होतो त्या विषयापासून हा चित्रपट बराचसा लांब आहे। त्यामुळं हा चित्रपट खऱ्या अर्थानं आमच्या पाहण्यात आला नाही। जे काय आम्ही टीजर पाहिले त्याच्यावरतीच आम्ही या ठिकाणी बोलतो, नाही त्या डायरेक्टर म्हणा किंवा प्रोड्युसर म्हणा, त्या लोकांनी आमच्याशी कधी संपर्क साधला नाही। विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना संपूर्ण कुटुंबियांची संमती घेणे आवश्यक होते। मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा आरोपही धनंजय खुडे यांनी केला। लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि भविष्यात कोणताही तमाशा या लोककला संदर्भात समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी चित्रपटात आवश्यक ते बदल करावेत, अन्यथा चित्रपट निर्माते आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल। त्याचबरोबर तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा देखील धनंजय खुडे यांनी यावेळी दिला। कालच या विषयामध्ये विठाबाईंचे चिरंजीव, थोरले चिरंजीव विजय नाव त्यांचं, तर त्यांची काल नारायणगावमध्ये एका पत्रकारांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी जाहीर त्या ठिकाणी सांगितलं की आमचा या चित्रपटाला विरोध आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची त्यांनी कल्पना दिली नाही, ना या चित्रपटाच्या नावासंदर्भात त्यांनी आमच्याशी चर्चाही केली नाही। या विषयाला पूर्णपणे त्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्हीही आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री या चौघांनाही त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे 2 दिवसापूर्वीच, की सदर या चित्रपटाचा आपण चित्रपटावरती बंदी आणावी म्हणून। कारण त्या चित्रपटाला जर सत्यकथानक म्हणून आपण प्रेझेंट करताय तर त्या परिवाराची परवानगी घेणं सुद्धा तुम्हाला तितकंच बंधनकारक आहे। तर त्यामुळं हा एकंदरीत विषय या चित्रपटाशी रिलेटेड आहे आणि या चित्रपटाचा जो मूळ इतिहास आहे तो कुठेही त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेला नाही असं आम्हाला प्रथमदर्शी समजते, जे की आम्ही त्या टीजरवरनं आम्ही पाहिलेलं आहे।
त्याच्यामध्ये काही मी काही पुरावे या ठिकाणी आणलेले आहेत की याच्यामध्ये त्यांनी काही मी फोटोज पाहिले, त्या शॉर्ट्स पाहिले काही त्याच्यामधले. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही नावं दाखवले तमाशा मंडळाला. काही तमाशा सुरू व्हायच्या आधी ते बोर्डावरती नाव लावलं जातं, तर ते त्या ठिकाणी लावलं होतं. ते त्याच्यावरती सुद्धा आमच्या परिवाराचा आक्षेप आहे, कारण ते नाव मुळात नव्हतं. जर तुम्ही एखादी घटना सत्यकथानक म्हणून तुम्ही ज्यावेळेस मांडता, तर त्या सत्यकथानक मधले जे कोण लोक असतील, ज्याच्या गोष्टी असतील, तर त्या व्यवस्थित पद्धतीने लावल्या तर त्या अधिक चांगल्या प्रभावपणे पार पडलं होतं आणि मुळात म्हणजे त्या इतिहासाला, त्या व्यक्तीला तो न्याय मिळाला असं आम्हाला प्रथमदर्शी सांगायचं आहे. परंतु डायरेक्टर असतील किंवा प्रोड्युसर असतील यांनी कोणत्याही त्या परिवाराच्या कोणत्याही अन्य व्यक्तींशी जास्त बोललेलं नाहीये. तमाशा हा विषय अतिशय चांगला आहे, अतिशय भावनिक आहे, अतिशय आध्यात्मिक आहे. या विषयाच्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर गण, गवळण, वगनाट्य ह्या अशा प्रकारच्या मांडण्या असतात. या पूर्णपणे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयाच्या असतात. या सगळ्या विषयाला या मंडळींनी गाव पातळीवरती जाऊन त्या गावांमध्ये हे प्रयोग करून त्या समाजामध्ये समाजाचं परिवर्तन सुद्धा घडवलं आणि त्याचबरोबर समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजन सुद्धा देखील त्या काळामध्ये या सर्व मंडळींनी केलेलं असताना या व्यक्तींना खऱ्या अर्थाने चित्रपटामध्ये न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलेलं नाही. त्याच्यामुळं आमचा या चित्रपटाच्या विषयाला खऱ्या विषयाला आमचा इथं त्यांनी न मांडल्यामुळं या विषयाला आमचा विरोध आहे. त्याचबरोबर या सगळ्या घटनाक्रम, या चित्रपटाचा घटनाक्रम त्यांनी कशा प्रकारे दर्शवला हेही आमचा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे की सदर आपण या चित्रपटामध्ये जर आमच्या आजी विठाबाई या विषयावरती आपण जर घटनाक्रम दाखवत असताल तर त्याचं मूळ कसं सुरू झालं. विठाबाईंना किती साली राष्ट्रपतींनी सन्मानित केलं, त्याच्या आधी विठाबाईंची पार्श्वभूमी कशी होती. त्यांच्या मुलांनीच काल हा विषय लावून धरलाय की आम्हाला इठा नकोच आहे. जर इठा लावलं तर त्या व्यक्तीचं महत्वच कमी होतं ना. हा त्यांच्या मुलांनी केलेला प्रश्न आहे. काल त्यांचा सख्खा मुलगा आहे. मग जर त्यांचा सख्खा मुलगा या नावाला जर विरोध करतोय तर बाकीच्या व्यक्तींनी त्याच्यावरती प्रश्न काही गेलंच नाही पाहिजे. परंतु डायरेक्टरनी त्यांचे काय कारण असतील मला काय माहिती नाही खरं तर. परंतु या सगळ्या विषयाला जर तुम्ही एक ट्रू स्टोरी म्हणताय तर त्या व्यक्तीचं नाव यायला अडचण काय विठा म्हणून तुम्हाला, हा एक मुद्दा आमचा आहेच आहे. पण या विषयाला वेगळं का वळण देताय, इतिहासापासून तुम्ही भरकवता कशाला, या मुळामध्ये या चित्रपटाचा इतिहास तुम्ही का दर्शवत नाही त्या चित्रपटामध्ये. याच्यामध्ये काही आक्षेपार्ह मी काल पाहिले. त्याच्यामध्ये माझ्यासमोर हे तुमच्यासमोर हे मी त्या चित्रपटातलं एक टीजर मधला एक शॉट मी कॅप्चर करून ठेवला होता. या चित्रपटामध्ये असं दाखवलेलं आहे की भाऊ गावकर तमाशा मंडळ. आता ह्या नावाचा तमाशा होता का. मला डायरेक्टरला प्रश्न आहे की हा जो तमाशाचा तुम्ही जर त्या नाव देताय तर हा तमाशा होता का. अरे तुम्ही प्रत्यक्ष हा चित्रपट सत्यकथेवरती सांगताय, मग हा तमाशा होता का. म्हणून तो आमचा हा आक्षेप आहे की या चित्रपटामध्ये मुळात आपण कशा प्रकारे मांडणी करताय. विठाबाईंचा जन्म किती साली झाला, त्या स्टेजवरती कधी आल्या, या विषयाला सुद्धा एक महत्व आहे. त्या परिवाराशी तुम्ही डिस्कस करून कधी कोणते विषय बोललात नाही. एक व्यक्ती विठाबाईंची भेटली, विठाबाईंच्या परिवारामध्ये भेटली म्हणजे सगळा विठाबाईंचा परिवार भेटला का तुम्हाला. म्हणून त्याचबरोबर आम्हाला असं म्हणायचं की या मूळ कथानकाला जर आपण योग्य तो न्याय दिला नाही तर आम्ही कायदेशीर या गोष्टींमध्ये आम्ही आमच्या बाजू मांडू आणि चित्रपटावरती आम्ही बंदी आणू. कारण चित्रपट हा आत्ताच्या घडीला आपण पाहिलं, आपण सर्व सुज्ञ पत्रकार आहात, आपण या समाजाचा खरा आरसा जगासमोर मांडता. मला एक म्हणायचं आहे, आता आपण पाहतो इतिहास वाचण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये आता पाहायला गेलं तर, परंतु चित्रपट हे समाजाचं प्रमुख माध्यम बनलेलं आहे इतिहास सांगण्यासारखं. दैव म्हणजे ते सगळ्या आता गोष्टी अशा झाल्यात, चित्रपटात दाखवला म्हणजे तो खरा इतिहास झाला असं आपण बरेच जण समजत धरतो ना, बरोबर ना. तो खरा आहे का खोटा आहे का नंतर त्याच्यावरती डिबेट्स होतात, चर्चा होती, हा नंतरचा पार्ट आहे. तोपर्यंत चित्रपट रिलीज होऊन हजारो कोटी लाखो लोकांपर्यंत पोहोचला. पण मग जर त्या चित्रपटामध्ये जर काही तुम्ही आक्षेपार्ह चित्र दाखवता, म्हणजे आक्षेपार्ह म्हणजे त्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही दाखवता, त्यांचं नावाचा उल्लेख नाही कुठे ना, त्यांचा इतिहास काय तो तुम्ही दाखवला नाही, तर ज्या व्यक्तीने म्हणजे या
या व्यक्तींनी जे त्यांचं आयुष्य खर्च केलं होतं, या व्यक्तींनी जे त्यांचं आयुष्य खर्च करून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक लोककलेला वैभव मिळवून दिलेला असताना त्या लोकांचा कुठं उल्लेखच नाही राहणार. काय त्यांच्या कलेला अर्थ आहे? मग एक आपल्याला नमूद करतो की या ठिकाणी 1970 साली विठाबाईंनी पहिला तमाशा पड काढला होता. हा त्याचा ओरिजिनल पुरावा आहे. हा डायरेक्टरकडे पण नसेल माझ्या माहितीप्रमाणे, हा ओरिजिनल पुरावा आहे. मग जर हा चित्रपटामध्ये हा ओरिजिनल पुरावा असेल आपल्याकडे, आणि त्यांनी काय दाखवलंय एका ठिकाणी की आता हा फोटो बघा आणि हा फोटो बघा, यामध्ये दाखवलंय की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळा भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सुवर्ण पदक. मग जर तुम्ही चित्रपटामध्ये असे फोटो दाखवू शकता तर मग हा एक काय आम्ही तुमच्याबद्दलचा किंवा तुमच्या या सगळ्या चित्रपटाबद्दल आमचा काय मत म्हणलं पाहिजे? आम्ही विरोध म्हणण्यापेक्षा आम्ही आक्षेप तर घेणारच ना. माझं नाव धनंजय महादेव खुडे, नारायणगावकर. आपण पाहिलं बऱ्याच वेळा या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतोय इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलंय. तर त्या मूळ इतिहासाशी, चित्रपटातल्या मूळ इतिहासाशी तोडफोड करून विठाबाई नारायणगावकर या चित्रपटाला त्यांनी जे प्रेझेंट केले, मूळ इतिहासाची तोडफोड करून, त्याला आमचा आक्षेप आहे. त्याचबरोबर या चित्रपटामधचं जे काही रायटिंग झालं असेल, जे काही विषय झाले असतील, हे कोणाच्याही संपर्कात न आल्यामुळं, म्हणजे फॅमिली, विठाबाईंची फॅमिली, भाऊ बापूची फॅमिली या रिलेटेड कोणाशीही संपर्क न साधल्यामुळं आमचा या चित्रपटावरती आक्षेप आहे. आणि चित्रपटाने तात्काळ हे सगळं थांबवावं. डायरेक्टरनी ती चर्चा, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, त्या चित्रपटामध्ये योग्य ती नावं दाखवल्यानंतर, सत्यकथानक दाखवल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही आमची मागणी आहे. चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलंय की विठाबाईंचा तमाशा सुरू होताना हे त्यांनी दाखवलंय की भाऊ गावकर तमाशा मंडळ, भाऊ गावकर तमाशा मंडळ. आता हे भाऊ गावकर जे नाव आहे, मुळात हे नावच नव्हतं. हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. भाऊ बापू नारायणगावकर हे असं नाव होतं आणि हा तमाशा होता. त्याच्यामुळं या चित्रपटामध्ये जे काही त्यांनी दृश्य दाखवले असतील, त्याचबरोबर या चित्रपटामध्ये त्यांनी एक फोटो असा दाखवला की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देताना. आता हा चित्रपट, हा पुरस्कार 1961 साली भाऊ बापू नारायणगावकर यांना दिला होता. त्यातले बापूसाहेब खुडे ही व्यक्ती, या व्यक्तीला हा ओरिजिनल फोटो त्यांचा, हा त्या चित्रपटामध्ये दाखवलाय की विठाबाई नारायणगावकरांना हा पुरस्कार दिलाय. विठाबाईंना पुरस्कार नव्हता मिळाला होता ना, राष्ट्रपतींनी त्या पुरस्कार दिला होता दिल्ली या ठिकाणी. कारण त्यांनी त्यावेळेस सामाजिक सुद्धा काम केलं होतं. नेपाळ आघाडीला जाऊन त्यांनी ज्यावेळेस सैनिकांचं मनोरंजन केलं, हे पण ते एक मोठं काम होतं त्या काळातलं. आणि हे काम केलं, ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी घडल्यामुळे त्यांना संगीत नाटक अकॅडमीने त्यांनाच वरती दिल्ली गव्हर्नमेंटला, सांस्कृतिक विभागाला शिफारस केली की सदर या व्यक्तींना असा सामाजिक कामामध्ये त्यांनी हातभार केला, मग पुरस्कार देण्यात यावा. मागणी हीच असणार आहे आमची. या चित्रपटामध्ये सुद्धा विठाबाई जर तुम्हाला या सगळ्या चित्रपटामध्ये दाखवायची असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे. विठाजींचा तुम्ही चित्रपट बनवताय, परंतु विठाजींचा इतिहास काय आहे, तो मूळ इतिहास जो पण तुम्ही जगासमोर ठेवत नाही, म्हणजे तो 2 मिनिटाचा ठेवा, आम्हाला काही टाइम शेड्यूल नाही त्याचा, 1.5 तास ठेवा, 2 तास ठेवा, तो शेड्यूल नाही, पण तो यावा, हीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि त्या मूळ कथानकाला ते त्यांनी त्या ठिकाणी मांडावं आणि त्या पद्धतीने तो चित्रपट लोकांसमोर यावा, एवढीच अपेक्षा आमची. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.